हॅलो एव्हरीवन, मी आहे सपना शर्मा आणि आपण आहात इंग्लिश विथ सपना शर्मा ह्या यूट्यूब चॅनलवर. मग आजच्या सेशनला आपण काय डिस्कस करणार आहे, तर जसं थंबनेलवर तुम्हाला दिसतच आहे, आपण डिस्कस करणार आहे काही फॉरेन वर्ड्स. आता फॉरेन वर्ड्स आपल्याला का करावं लागतात बघा. SSC, रेल्वेज, MPSC, UPSC आणि बँकिंगच्या मेन्सला पण फॉरेन वर्ड्सचे डायरेक्ट एक्झाम्पल्स येऊ शकतात तुम्हाला क्वेश्चनच्या फॉर्मने. म्हणजे तुम्हाला अर्थ विचारू शकतात. फॉर एक्झाम्पल एक वर्ड आला आहे फॉक्स पास, याचा अर्थ सांगा. याला पास म्हणतात खूप वेळेस, पण आपण फॉक्स पास वाचणार आहे. ठीक आहे, तर असं काहीतरी येऊ शकते. त्या अनुषंगाने हा सेशन राहील, एक शॉर्ट आणि स्वीट सेशन राहील. सगळ्यांनी एन्जॉय करा आणि छान प्रकारे नोट्स काढून ठेवा. ठीक आहे, पहिला वर्ड आहे फॉक्स पा. याला पास पण म्हणतात खूप सारे लोक, पा असं पण म्हणतात. पाचा अर्थ होतो एक सोशल ब्लंडर, एक सोसायटीमध्ये केलेली मिस्टेक. जसं ती बाई, ही जे बाई आहे, ही हँडशेक करण्यासाठी समोर हात वेव करते आणि ही जस्ट बोडा हा वागतोय. याने फॉपासमध्ये काय केलं तर ह्याने चप्पलमध्ये सॉक्स घातले. आपण घालतो खूप वेळेस, पण त्याला फॉपा म्हणू आपण. काय ना, फॉपास फ्रेंच आहे, याचा अर्थ होतो सोशल ब्लंडर. नेक्स्ट आहे क्लिशे. क्लिशे हा शब्द खूप वेळेस वापरला जातो. पहा, हा एक प्रॅक्टिकल वर्ड आहे, खूप वेळेस बोलला जातो, खूप वेळेस आपण वापरतो ह्या शब्दाला. क्लिशे या शब्दाचा उल्लेख आला आहे फ्रेंच या लँग्वेजमध्ये. फ्रेंच वर्ड आहे, याचा अर्थ होतो एक अशी फ्रेज जी की खूपदा यूज केली जाते. जसं एक क्लिशे आहे की मुली खूप जास्त शॉपिंग करतात, लड़कियां बहुत शॉपिंग करती है, ये एक क्लिशे है. लड़के हमेशा झगड़ते रहते, ये एक क्लिशे है. क्लिशे का मतलब क्या होता है? क्लिशे म्हणजे काय? क्लिशे म्हणजे ओव्हर यूज फ्रेज. ठीक आहे, नेक्स्ट डेजावू. आपल्याला डेजावू होते बघा कधी कधी. डेजावू काय असते? डेजावू एक फ्रेंच टर्म आहे, त्याचा अर्थ आहे एखादी फिलिंग. जी फिलिंग तुम्हाला असं होते की कधीतरीही आपल्यासोबत झालं आहे आधी तरी, त्याला म्हणतात डेजावू. मला समजा काल एक डेजावू झाला होता की मी 10 वाजता लाईट गेली आणि मला असं वाटलं की ही कधीतरी 10 वाजता लाईट गेली होती. मग असं कधी होत नाही. पुनर्जन्मसारखी गोष्ट नसते कधी की मागच्या जन्मात झालं असेल. डेजावू हे एक फिलिंग असते, दॅट जस्ट अ फिलिंग. त्या फिलिंगमध्ये आपल्याला असं वाटते की ये जो अभी हो रहा है ये पहले कभी तो भी हुआ था. ठीक आहे, नेक्स्ट वर्ड आहे एस्पिरिट दे कॉप्स. व्हॉट इज द मिनिंग ऑफ एस्पिरिट दे कॉप्स? मोस्टली जे फॉरेन वर्ड्स आपल्या लँग्वेजमध्ये, आपली तर लँग्वेजच नाही आहे इंग्लिश, पण लँग्वेजमध्ये घेतली आहे ती फॉरेन वर्ड्स फ्रेंच असतात. जास्त तर फ्रेंच, ग्रीक, लॅटिन असे वर्ड्स असतात. फ्रेंच वर्ड आहे एस्पिरिट दे कॉप्स. एस्पिरिट दे कॉप्सचा अर्थ असतो सेन्स ऑफ युनिटी. युनिटी ठेवायची, युनिटी इज इम्पॉर्टंट, त्याला म्हणतात एस्पिरिट दे कॉप्स. ठीक आहे, नेक्स्ट बोनाफाईड. बोनाफाईड सर्टिफिकेट असते पहा, बोनाफाईड. बोनाफाईड म्हणजे गुड फेथ, एखादी गोष्ट ज्याच्यावर तुम्हाला विश्वास आहे. बिलिवेबल गोष्ट, बिलिवेबल एखादी गोष्ट ज्याच्यावर ट्रस्ट आहे तुम्हाला खूप, त्याला म्हणू आपण बोनाफाईड. जेन्युइन असते, त्याला म्हणतो बोनाफाईड. जसं गव्हर्नमेंट बोनाफाईड असते आपल्यासाठी. ठीक आहे, तुम्हाला बोनाफाईड सर्टिफिकेट मागितलं जाते, म्हणजे असं सर्टिफिकेट ज्यांनी तुमच्यावर विश्वास बसेल त्याला म्हणतात बोनाफाईड. ठीक आहे, लॅटिन वर्ड आहे, लक्षात ठेवायचा. नेक्स्ट वर्ड इज रँडेजवस. हां, रँडेजवस. रँडेजवसचा अर्थ होतो अशी कोणती तरी मीटिंग किंवा अशी कोणती तरी प्लेस किंवा असा कोणता तरी टाईम जो की पहिलेच अरेंज केला आहे. बहुतेक माझं प्रोनाऊन्सिएशन चुकलं असेल इथे. रँडेजवस असं काहीतरी प्रोनाऊन्सिएशन आहे. डी तिथे वापरत नाही जास्त, द वापरतात फ्रेंचमध्ये, तर रँडेजवस असं काहीतरी असेल. मग हा शब्द जर तुम्हाला दिसला तर ह्या शब्दाचं प्रोनाऊन्सिएशन बहुतेक चुकलं असेल माझं, बहुतेक चुकलंच 100%, पण याचा अर्थ तुम्ही लक्षात ठेवायचा. आता पहा, ठीक, 1 घंटे बाद देन में मिळते है, असे इथे जॉली काय जॉनी वॉकर काय जॉनी लिव्हर, ठीक आहे, वॉट एव्हर सो त्यांनी डिस्कस केलं आहे. ठीक आहे, तर मग हे झालं आहे पर्सोना नॉन ग्राटा. आता पर्सोना नॉन ग्राटा मतलब एक ऐसा व्यक्ती, एक असं व्यक्ती ज्याला एक्सेप्ट नाही केलं आहे, जो आवडत नाही. जसं की मी इथे हा फोटो का टाकला, इथे हा फोटो इथे का टाकला आहे, या फोटोचा उत्तर मला तुम्ही द्याल कमेंट बॉक्समध्ये. दलाई लामा. ठीक आहे, मग दलाई लामाला पर्सोना नॉन ग्राटा हे नाव दिलं आहे. पर्सोना नॉन ग्राटा म्हणजे एका देशातून दलाई लामाला असं म्हटलं जातं की या व्यक्तीला आम्ही एक्सेप्ट करणार नाही. पर्सोना नॉन ग्राटा.
एक असा व्यक्ती, त्याला कार्पे डिएम म्हणू शकतो. कार्पे डिएम म्हणजे, कार्पे डिएम हे लॅटिन टर्म आहे ज्याचा अर्थ होतो सेज द डे. एखाद्या मुवमेंटला खूप जास्त एन्जॉय करणे. जसं रणवीर सिंग एन्जॉयज एव्हरी टाईम, वी सी हिम, आपण पाहतो त्याला की खूप एनर्जेटिक आहे, मस्त एन्जॉय करतो आहे. सो कार्पे डिएम. हां, नेक्स्ट इज हेबस कॉर्पस. हेबस कॉर्पस हा पॉलिटीमध्ये वापरला जातो. जे रिट्स असतात त्या रिट्समधून एक आहे, लॅटिन वर्ड आहे. हेबस कॉर्पसचा अर्थ होतो, याच्यात अर्थ होतो की भाई पर्सन अंडर अरेस्ट टू बी ब्रॉट बिफोर अ जज. जो कोणता जज असतो त्या जजच्या समोर त्या व्यक्तीला आणावे. ब्रिंग द बॉडी याचा अर्थ काय होतो, ब्रिंग द बॉडी. हे लिहून घ्यायचं, ब्रिंग द बॉडी. ओके. नेक्स्ट वर्ड इज एन रूट. एन रूट आपण खूप वर्ड्स वापरतो, काहीतरी लोक इन रूट वापरतात. असं इन रूट, तर मग ती इन रूट ना असतं, एन रूट असते. एन रूट, एन रूटचा अर्थ होतो ऑन द वे, रस्त्यावर असते. हे एन रूट आहे, चहा पिता पिता ही एन रूट आहे हां, ड्युरिंग द जर्नी. डी फॅक्टो. डी फॅक्टोचा अर्थ होतो रियालिटीमध्ये, फॅक्टमध्ये. आलं लक्षात? ठीक आहे, तर मग मी इथे थांबवते. उरलेले फॉरेन वर्ड्स तुम्हाला ग्रुपवर भेटतील हळूहळू. 2-3 दिवस अगोदरच मी पॅसेज पाठवणं बंद केलं आहे. तुम्हाला जर वाटतंय की आपण पॅसेजेस डिस्कस करायला पाहिजे, तर मला आपल्या टेलिग्राम चॅनलवर एक लिंक आहे पहा, तो एक डिस्कशन ग्रुप आहे लर्न इंग्लिश म्हणून, तिथे मेसेज करा, आपण बघूया त्याच्याबद्दल. आणि पुढचा टॉपिक तुम्हाला पुढचं सेशन कोणत्या टॉपिकवर हवं आहे हे प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये कळवा, आपण ते डिस्कस करूया नक्कीच. चला तर मग भेटूया. बाय, टेक केअर. आणि छान प्रकारे अभ्यास तर चालूच असेल, पण त्याच्यासाठी सगळ्यांना ऑल द बेस्ट. बाय बाय.